नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती, जो की खूप सिंपल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात. चला आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधील लास्ट बट नॉट द लिस्ट क्वेश्चन सॉल्व करूयात. क्वेश्चन नंबर 12. ठीक आहे, पहा काय आहे. tan θ by sec θ minus 1 is equal to tan θ plus sec θ plus 1 divided by tan θ plus sec θ minus 1. ओके, या फ्रॅक्शनची व्हॅल्यू आपल्याला या फ्रॅक्शनच्या इक्वल आहे दाखवायचं आहे. म्हणजे हा फ्रॅक्शन आपल्याला हाच शो करायचा आहे, ज्या प्रकारे आपण आतापर्यंतचे प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. ठीक आहे, LHS इज इक्वल टू RHS. ओके, चला तरी फर्स्ट काय करणार, डावी बाजू घ्या. LHS. ठीक आहे, tan θ डिवाइडेड बाय sec θ minus 1. आता काय करता येईल पहा. आता पहा मी काय करतो, याच्यानंतर या ठिकाणी रॅशनलाइज करतो मी डिनॉमिनेटरला. छेदाचं परिमेयकरण कसं करायचं असतं, जो छेद आहे त्या छेदानं एकदा त्याच फ्रॅक्शनला एकदा गुणायचं, एकदा भागायचं, म्हणजे एकदा मल्टिप्लाय करायचं, एकदा डिवाइड करायचं, साईन चेंज करून. हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चला मग हे पहा. tan θ बाय sec θ minus 1 ॲज इट इज. काय करायचं आहे, रॅशनलाइज, छेदाचं परिमेयकरण, साईन चेंज करून, म्हणजे sec θ प्लस 1 आणि हेच एक्सप्रेशन खाली लिहायचं, sec θ प्लस 1. ठीक आहे, या ठिकाणी याचं रिझन लिहा, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. ओके, छेदाचे परिमेयकरण करून असं लिहा मराठीवाले. ओके, छेदाचे परिमेयकरण करून. आता पहा या ठिकाणी छेदाचं परिमेयकरण म्हणजे आपण जो डिनॉमिनेटर रॅशनलाइज केलेला आहे, हे केल्यामुळे या ठिकाणी पहा हे a मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर तुम्हाला भेटलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं. आणि या टाईपच्या किंवा या टाईपचे जे एक्सप्रेशन आहेत हे तुम्हाला रिकग्नाइज करता आले पाहिजेत, तुम्हाला लागलीच समजलं पाहिजे की हे ए मायनस बी आणि ए प्लस बी आहे म्हणून. ठीक आहे, प्रॅक्टिस जर तुम्ही करत असताल या पूर्ण प्रॉब्लेमची सारखी, तर या सर्व लहान लहान गोष्टी तुमच्या लवकर लक्षात येतील. तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे, नेक्स्ट पाहता. आता या ठिकाणी काय करतो मी, याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहितो. काय होईल पहा मग, हे tan θ इंटू sec θ प्लस 1 ॲज इट इज. हे पहा tan θ इंटू sec θ प्लस 1 हे ॲज इट इज, टोटल डिवाइडेड बाय हे ए मायनस बी ए प्लस बी. ठीक आहे, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहा. काय होईल मग पहा, हे होईल सेक स्क्वेअर थिटा मायनस हे 1चा स्क्वेअर. ठीक आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या ठिकाणीचं रिझन लिहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू हे ए प्लस बी आणि हे ए मायनस बी. ठीक आहे, नेक्स्ट पुढे पहा. आता काय करता येईल, आता याला एकदा मी सॉल्व करतो. पहा tan θ इंटू सेक θ प्लस 1 टोटल डिवाइडेड बाय हे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1चा स्क्वेअर 1 असतो. ओके, आता या ठिकाणी फोकस करा. सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 ही आहे आपली आयडेंटिटी, नित्य समानता. कोणती आहे आपल्याकडे, आपण जी पाहिली ना आयडेंटिटी, त्याच्यामध्ये जी होती ना पहा, हे 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हे जी आहे आयडेंटिटी, याच्यावरून ही व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल. म्हणजे याच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो पहा ना. या ठिकाणी इथून जर मी काय आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1, पहा हे 1 जर मी त्या साईडला घेऊन गेलो तर हे सेक स्क्वेअर थिटा ॲज इट इज आहे ना. हे पहा सेक स्क्वेअर थिटा हे 1 त्या साईडला जाईल, मायनसमध्ये काय होईल tan स्क्वेअर थिटा, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू tan स्क्वेअर थिटा मी लिहू शकतो. आणि या ठिकाणी काय आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू tan स्क्वेअर थिटा बाय युझिंग आयडेंटिटी. आपल्याकडे जी आहे नित्य समानता, त्याचा यूज या ठिकाणी करायचा आहे. नित्य समानता तुम्हाला माहिती असून चालणार नाही, त्याचा यूज देखील तुम्हाला करता आला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला सारखी या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे, हे खूप सिम्पल आणि खूप इझी असतं आणि खूप मजेशीर हा असा टॉपिक आहे. मी तुम्हाला हे सारखं सांगत आहे. ठीक आहे, पहा मग आता सेक स्क्वेअर थिटा मायनस 1च्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं आहे, tan स्क्वेअर थिटा. ओके, चला हे पहा, हे tan थिटा इंटू हे पहा सेक थिटा प्लस 1 टोटल डिवाइडेड बाय सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे काय, tan स्क्वेअर थिटा.
टॅन स्क्वेअर थिटा. याचं रिझन लिहा, याचं रिझन लिहा लगेच. काय आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू काय आहे टॅन स्क्वेअर थिटा. ओके. नेक्स्ट पहा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे पहा इथे देखील टॅन थिटा आहे, खाली देखील टॅन थिटा आहे. हे कटून जाईल, इथला टॅन थिटा कटून जाईल. इथे 2 टॅन थिटा आहेत, स्क्वेअर आहे म्हणजे 2 टॅन थिटा आहेत. इथला एक कटून जाईल, खाली एक टॅन थिटा उरेल. ठीक आहे. आता जे उरले ते मी एकदा लिहितो. पहा काय आहे आपल्याकडे उरले, हे सेक थिटा प्लस 1 डिवाइडेड बाय टॅन थिटा. आता विद्यार्थी मित्रांनो, एक तर तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायची गरज आहे. इथून थोडा वेगळा कॉन्सेप्ट यूज करून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. म्हणजे वेगळा म्हणजे तो कॉन्सेप्ट तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे. थेरम ऑन इक्वल रेशो, समान गुणोत्तराचा सिद्धांत तुम्ही इयत्ता 9वीमध्ये स्टडी केलेला आहे. त्याचा यूज करून आता आपल्याला इथून पुढच्या स्टेप करायच्या आहेत, जेणेकरून आपण आपल्या शोधाकडे किंवा आपल्याला जे सिद्ध करायचं आहे त्याच्याकडे आपण इझिली येऊ. पहा आता हा जो रेशो आहे याची व्हॅल्यू याच्याबरोबर आहे, याची व्हॅल्यू याच्याबरोबर आहे, याची व्हॅल्यू याच्याबरोबर आहे. म्हणजे हे जे सर्व आहे या सर्वांची व्हॅल्यू एकमेकांबरोबर आहे. कारण जी नेक्स्ट स्टेप येत आहे ती अगोदरच्या स्टेपवरून येत आहे ना. ही स्टेप याच्यावरून आलेली आहे, ही याच्यावरून 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 याच्यावरून. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हे या 2 क्वांटिटी देखील सेम असतील, एकमेकांच्या इक्वल असतील, समान असतील. टॅन थिटा बाय सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू सेक थिटा प्लस 1 बाय टॅन थिटा, हे मी लिहू शकतो बाय थेरम ऑन इक्वल रेशो. पहा ना, आपण 9thला काय स्टडी केले, जर ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी असेल, दोन्ही रेशो इक्वल असतील, तर आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, पहा हे ए प्लस सी आणि हे बी प्लस डी असं लिहू शकतो. किंवा असं जर असतं ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी इज इक्वल टू ई बाय एफ, तरी देखील आपण थेरम ऑन इक्वल रेशो अप्लाय करून काय लिहू शकतो. पहा हे तिन्ही रेशो इक्वल आहेत ना, तर हे ए प्लस सी प्लस ई आणि हे बी प्लस डी प्लस एफ असं आपण लिहू शकतो. असं आपण लिहिलेलं आहे 9th स्टँडर्डमध्ये समान गुणोत्तरांच्या सिद्धांतानुसार. ठीक आहे. हे आपण स्टडी केलेलं आहे. रेशो अँड प्रपोर्शन हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही स्टडी केलेला आहे. आता तोच कॉन्सेप्ट या ठिकाणी यूज करणार आहे मी, आणि हे फक्त 1-2 स्टेपमध्ये आता येऊन जाईल. कारण हा रेशो आणि हा रेशो देखील इक्वल आहे. त्याचप्रमाणे डायरेक्टली आपण त्याचे जे साईड आहेत ते अटॅच करून आपण ते इक्वल दाखवू शकतो. पहा आता नेक्स्ट स्टेप, हे तुम्हाला समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि हा कॉन्सेप्ट तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे. थेरम ऑन इक्वल रेशो हा तुम्ही 9thला स्टडी केलेला आहे. ओके. आता इथून पुढे पहा, टॅन थिटा बाय सेक थिटा मायनस 1, टॅन थिटा बाय वॉट सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू वॉट, हे सेक थिटा प्लस 1 बाय टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस 1 बाय टॅन थिटा. ठीक आहे. ऑल राईट. आता दोन्ही रेशो इक्वल आहेत, याचप्रमाणे आपण दोन्ही रेशो एकत्र करू शकतो. त्यांचे जे साईन आहेत ते त्याच ठिकाणी लावायचे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी फायनली काय येईल, इज इक्वल टू, हे पहा काय होईल, हे टॅन थिटा, या सेकचं साईन प्लस आहे तर प्लसच लिहायचं, मायनस असतं तर आपण मायनस लिहिलं असतं. ठीक आहे. प्लस सेक थिटा प्लस 1 डिवायडेड बाय सेक थिटा मायनस 1, सेक थिटा मायनस 1 हे प्लस टॅन थिटा. आणि याचं रिझन लिहायचं थेरम ऑन इक्वल रेशो, थेरम ऑन इक्वल रेशो समान गुणोत्तरांच्या सिद्धांतानुसार. ठीक आहे. थेरम ऑफ, इथं ऑफ लिहा, थेरम ऑफ इक्वल रेशो समान गुणोत्तरांच्या सिद्धांतानुसार. ठीक आहे. आणि जवळपास आपलं उत्तर आलेलं आहे. पहा, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1, टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1, टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1, याला आपण रिअरेंज करू शकतो. ठीक आहे. आणि फायनली याला आपण रिअरेंज करू शकतो टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1, याला रिअरेंज करायची गरज नाही आहे. परंतु या ठिकाणी पहा, हे कसं आहे, पहिल्यांदा टॅन थिटा आहे, टॅन थिटा फर्स्ट लिहा, टॅन थिटा हे प्लस सेक थिटा मायनस 1 इज इक्वल टू हे RHS. पहा किती सिम्पल आणि इझी आहे. ओके. तर या टाईपचा क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो.
तुम्ही याची प्रॉपरली तयारी करा. आणि अशा प्रकारे या क्वेश्चन नंबर 6मधले जितकेही प्रूव्ह दॅट सिद्ध करावर क्वेश्चन डिपेंड होते आपण सर्व सॉल्व केलेले आहेत. आणि तुमच्या लक्षात आला असेल सर्व क्वेश्चन खूप सिम्पल इझी आहेत. फक्त बेसिक कॉन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे, जे की तुम्हाला माहिती असतीलच, कारण सर्व बेसिक कॉन्सेप्टचे व्हिडिओज मी व्यवस्थित तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये पूर्ण बेसिक कॉन्सेप्ट व्यवस्थित आणि छान प्रकारे शिकवलेले आहेत. सर्वांनी ते व्हिडिओ परत परत बघा, समजून घ्या, कारण टॉपिक खूप सिम्पल आहे. काय याच्यामध्ये अवघड किंवा असं किचकट काहीच नाही आहे. बेसिक कॉन्सेप्ट माहिती असतील तर तुम्ही या टाईपचे प्रॉब्लेम इझी सॉल्व करू शकता. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हा क्वेश्चन नंबर 12 देखील समजला असेल. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा जो आपला प्रॅक्टिस सेट आहे हा संपलेला आहे. आणि रिवाइज्ड रिड्यूस्ड सिलेबसप्रमाणे हा टॉपिक देखील या ठिकाणी संपलेला आहे. ठीक आहे, तर आय होप हा टॉपिक तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.